मोठी बातमी समोर येतेय डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणासंदर्भातली। गोपाल बदने आणि मृत डॉक्टर यांच्यातील नेमके संबंध काय होते? पोलीस चौकशीत होणारे धक्कादायक खुलासे नेमके कोणते असतील? बदने 2 दिवस नेमका कुठे लपला होता आणि सरेंडर करण्यासाठी कुटुंबावर झालेलं दडपण वगळता आणखी काही कारण होतं का? तळहातावरील सुसाईड नोट ही कायद्याच्या दृष्टीने किती महत्त्वाची ठरेल? बदने आणि बनकर यांच्यावरील आरोपांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी का दखल घेतली नाही, याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्याच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींना आता अटक करण्यात आली आहे। गुरुवारी रात्री उशिरा या महिला डॉक्टरने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या तळहातावर एक सुसाईड नोट लिहिली होती। यात त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत। बदने यांना आपल्यावर 4 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा तर प्रशांत बनकर याने आपला मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप मृत डॉक्टरने केला होता। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत शुक्रवारी पहाटे प्रशांत बनकर याला एका फार्म हाऊसवरून अटक केली। मात्र घटनेनंतर फरार झालेला दुसरा मुख्य आरोपी PSI गोपाल बदने पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता। 2 दिवस फरार असलेल्या गोपाल बदनेने अखेर शनिवारी रात्री उशिरा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून सरेंडर केलं। तो पंढरपूरहून सोलापूर आणि नंतर बीड येथील आपल्या घरीही जाऊन आला होता। बदने याच्या कुटुंबाला पोलिसांनी तो हजर न झाल्यास नोकरीतून बडतर्फ केलं जाईल अशी कल्पना दिली होती। या दडपणानंतरच बदनेने पोलीस ठाण्यात हजर होण्याचा निर्णय घेतला। बदने यानं बलात्कार केल्याचा दावा फेटाळलाय, मात्र त्याचे मृत डॉक्टर महिलेसोबत नेमके काय संबंध होते याबद्दल तो अद्याप मौन बाळगून आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज रविवारी न्यायालयाला सुट्टी असल्यामुळे त्याला सुट्टीच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे। पोलीस चौकशीत या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। या गंभीर प्रकरणामुळे पोलीस दलातील अधिकाऱ्यांवरच झालेले आरोप आणि त्यानंतरची कारवाई याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। या प्रकरणाचे पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा बिंदास्त मराठी न्यूज।